मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. बोगद्याचं काम सुरू असताना अचानक अख्खा डोंगर खचल्यानं हाहाकार उडालाय. त्यात बुलडोझरवर असलेला शंकर आतच अडकल्यानं त्याच्या बायकोची म्हणजेच गौरीची अवस्था पाण्यातून काढलेल्या मासोळीसारखी झालीये. हा विचित्र अपघात शंकरचा घास घेईल की गौरीसाठी शंकर मरणाच्या दारातून सुखरूप येईल? कथा चंद्रखुणा. लेखक श्रीकृष्ण जोशी. वाचन नचिकेत देवस्थळी. डोंगर हरला धावा. अचानक आरडाओरडा सुरू झाला आणि दुसऱ्याच क्षणाला पाण्याचा थेंब पडताच वारुळातून मुंग्या फसा बाहेर याव्यात तसे बोगद्यातले मजूर बाहेर पडू लागले. येणारा प्रत्येक जण धुळीने माखलेला होता. कुणाच्या अंगाला खरचटलं होतं तर कुणाच्या मोठ्या जखमा झाल्या होत्या. नाकातोंडात धूळ गेल्याने गुदमरत खोकत बाहेर येणारे बरेच होते. जीव वाचल्याचा आनंद त्याही स्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. धूळ आणि बोगद्यात घुमलेल्या किंकाळ्या आसमंतात पसरू लागल्या. झाड थरथरून उठलं. झाडावरचे पक्षी गिरक्या घेत उडाले. प्रखर सूर्याचा प्रकाश पिवळसर झाला आणि भुईवरचं वातावरण कोंदट होऊन गेलं. जांगळ देवाचा डोंगर हादरून गेला. उठलेल्या किंकाळ्या विरतात न विरताच तोच पुन्हा डोंगर हादरला. धडाम धूम धस. सगळा डोंगर मुळापासून हादरला. काय होतंय हे कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. वर उडणारी बारीक धूळ, किंकाळ्या आणि भीतीने एकमेकांच्या पायात अडखळणारे पाय यामुळे गोंधळ माजला होता. जांगळ देवाच्या डोंगराच्या पायथ्याशी मातीच्या अरुंद भरावावर सगळे एकत्रित होत होते. उजव्या हाताला पायऱ्यांसारखी उतरती भातजमीन आणि डाव्या हाताला उंच जांगळ देवाचा डोंगर. उजव्या हाताकडे खालच्या बाजूला 200-300 हातांवर काजळी नदी. ज्या मातीच्या भरावावर आपण उभे आहोत तो ठिसूळ असल्याची जाणीव उभ्या असणाऱ्या प्रत्येकाला होती. डोंगराचं हादरणं कायम सुरू राहिलं तर हा भराव कोसळून खाली जाण्याची शक्यता जास्त होती. हे जाणवूनही हालता येत नव्हतं. मजुरांची संख्या 25 असूनही गर्दी भासू लागली होती. पिवळे धम्मक ट्रक, बुलडोझर, क्रशर त्या गर्दीचेच होऊन गेले होते. डोंगरापर्यंत येणारा अप्रोच रोड वळणं घेत खालच्या नदीकडेच्या डांबरी सडकेपर्यंत धावत गेला होता. त्यावरून चढत येताना गुरगुरणारे डंपर गर्दीत भर टाकायला येत होते. अवाक झालेली गर्दी आता एकमेकांशी कुजबुजू लागली, हातवारे करू लागली. चढून येणारे डंपर आता वर भरावाजवळ येऊन थांबले होते. उडालेली धूळ खाली बसत होती. डाव्या हातापलीकडच्या डोंगरावर पत्र्याच्या शेड्स उभ्या होत्या. तिकडे काही धावले. काम बंद पडलेले दिसताच राणे सुपरवायझरने दुर्बीण डोळ्याला लावली. डोंगर चढून येणारे काही मजूर त्याला दिसले. ते वर येण्याची तो वाट पाहू लागला. दुर्बीण तशीच फिरवत त्याने डांबरी सडकेकडे पाहिलं. कोकण रेल्वेची जीप चढू लागली होती. मजूर धापा टाकत राणेसमोर उभे राहिले. अरे, काम बंद का पडलं? साहब उधर कुछ हुआ है. अरे पण काय? डोंगर खचलाय साहेब. खचला तर इथे कशाला आलेत? चला पळा. माती दगड उपसून टाका. वेळ दवडू नका. 5 मिनिटं काम बंद पडण्यानं आमचं हजारोंचं नुकसान होतं. समजलात? चला. राणे सुपरवायझरने कुत्र्यासारखं त्यांना हाकलून काढलं. मजुरांना कामाला लावलं या समाधानात तो पाठी फिरला. शेडवरची R.N. घाग कन्स्ट्रक्शन कंपनीची पिवळी अक्षरं समाधानानं हसतायत असा भास त्याला झाला. हसताना अचानक तो थांबला. रेल्वेची जीप एव्हाना इथे उभी राहायला हवी होती ही जाणीव त्याला झाली. त्याने पुन्हा दुर्बिणीतून पाहिलं. जीप बोगद्याकडे वळून थांबली होती. इंजिनियर नायर त्यातून खाली उतरत होते. आपणही खाली जायला हवं याची जाणीव राणेला झाली
आणि स्टोअर असिस्टंटला सांगून तो खाली उतरू लागला. नदीवरच्या पुलापलीकडे असलेल्या चांदेरवाडीत खळं सारवत असलेली गौरी दचकली. अर्ध ध्यान सारवणाकडे आणि अर्ध समोरच्या डोंगराकडे ठेवून काम करणाऱ्या गौरीला किंकाळ्या, धूळ आणि गर्दी दिसली. शब्द ऐकू येत नव्हते, पण काहीतरी गडबड गोंधळ झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिच्या हातातून किरसुणी गळून पडली. पाटाच्या पाण्यात कसेबसे हातपाय धुवून ती गडगा ओलांडून बाहेर आली आणि घर उघडंच राहिल्याचं लक्षात येताच पुन्हा आत येऊन दरवाजाला कडी कुलूप घातलं, कवाडी घट्ट लावली आणि दगड धोंड्यांची पर्वा न करताच ती पाणंद उतरू लागली. डायनामाइट किसने लगाया था? नायर साहब कड़ाड़ले. डायनामाइट लगाने का ये कोई वक्त है? दोपहर 1 बजे और शाम को 6 पर डायनामाइट का टाइम है. तो फिर आज ये 11 बजने से उड़ाने वाला डायनामाइट कहां से लाया गया? राणे, तुम तो जवाब नहीं देते. मगर साहब, बकवास बंद करो. साहब, आप कुछ सुनते ही नहीं. और क्या कहा तुमने? मैं सुनता नहीं. मैंने तो ये आवाज 10 किलोमीटर की दूरी पर होने पर भी सुना, और तुम कहते हो कि मैं सुनता नहीं. राणे हतबल झाला. इंजिनियर नायर म्हणजे एक अर्धशिशीसारखी डोकेदुखी होऊन बसली होती, सारखी ठणकणारी, कोणत्याही औषधाला दाद न देणारी. कितीही अवघड कामं परवडली, पण मध्ये मध्ये येऊन लुडबुड करणारा नायर नको इतका तो कंटाळला होता. घाग कन्स्ट्रक्शननं हे कंत्राट स्वीकारल्यापासून तो त्रास देत होता. केव्हाही यायचा, प्लॅन मागायचा, बोगद्यात जायचा आणि काहीतरी कारण काढून सगळ्यांचं मनस्वास्थ्य बिघडवून जायचा. जिप्सी जीप रस्ता चढू लागली की कामगारांचं सगळे सावरून राहायचे. त्याने इथे यायला कुणाचीच हरकत नसायची. केंद्र शासनाचा तो नोकर होता. कामाची पाहणी हा त्याच्या सेवेचा भाग होता, हे राणेलाच काय, पण सगळ्या कामगारांना ठाऊक होतं. पण आडमुठ्या वृत्तीने तो जो वागायचा ते कुणाला पसंत नव्हतं. अगदी सुरुवातीला नायर जेव्हा आला तेव्हा त्याचं ते बेंगरूळ काळं ध्यान बघून सगळेच मनातून हसले होते. इंजिनियर नायर, ऑफिस सुप्रिटेंडंट राघवन आणि इतर लोक साईटवर येऊन गेले होते, पण क्वचितच त्यातले कोणी पुन्हा आले होते. हा मात्र दुसऱ्याच दिवशी आला आणि त्याने राणेलाच ताब्यात घेतलं. राणे, मुझे रत्नागिरी पसंद नहीं. मी काय करू साहेब? क्या करूँ यानी? मेरे रहने का कुछ देखो. क्या डर्टी सिटी है? वाटर तो बिल्कुल गंदा है. कैसे रहते ये लोग? याला मी काय करणार? मी केवळ घाग कन्स्ट्रक्शनचा नोकर पुण्याचा. मीही इथं नाईलाजानं आलोय पोटा करता. तुम्ही रत्नागिरीसारख्या शहरात तरी राहता, मी इथं खेड्यात राहतोय. देखो, मैं तुम्हारी शिकायत सुनने नहीं आया. आज से मेरी जीप में यहाँ का अच्छा पानी बोतल में भरकर रख दे. राणेला हसू आलं. रत्नागिरीतलं फिल्टर पाणी याला घाणेरडं वाटतं आणि खेड्यातलं पाणी प्यायचं म्हणतो. तो हसल्यावर नायर एकदम चिडला. राणे, काम कब सुरू होगा? अप्रोच रोड पूर्ण झाल्यावर, नाहीतर डोंगरापर्यंत बुलडोजर आणि डंपर जाणार कसे? नाही, ये नहीं पूछता. कुछ प्लॅन बनाया है? साहेब, राणेनं आवाजात संयम ठेवला. साहेब, कुठलंही काम प्लॅनशिवाय आम्ही करणार नाही, आणि ते प्लॅनसुद्धा तुम्हीच पास केलेत. बस बस, और मत कहो, मुझे सिखाता है. एक दिन मैं तुझे बताऊंगा नायर क्या चीज है. नायर तणतणला आणि जीपकडे वळला, पण काहीतरी आठवल्यावर पुन्हा तो वळला. सलामीला दणका मिळालेला राणे पोटात उठणारा भीतीचा गोळा सावरत उभा राहिला. यही पहाड है ना वो? हा साहेब, जांगळदेवाचा डोंगर म्हणून तो ओळखतात. जांगलदेव? ये क्या चीज है? ठहरो, मत बताओ, नहीं तो मुझे और लेक्चर सुनाएगा. चलो. किधर? तुम्हारे जांगलदेव के ऊपर. डोंगर चढावयाच्या विचाराने राणेचे पाय भरून आले, पण इलाज नव्हता. राणे आगतिक होऊन त्याच्याबरोबर डोंगर चढू लागला. हा आडमुठेपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता, आणि आत्ता तर डोंगर खचल्याचं स्पष्ट दिसत असून सुद्धा तो डायनामाइटचा संशय घेत होता. डायनामाइट लावण्याची वेळ सर्वांना ठरवून दिलेली होती. एकाच वेळी सर्वत्र डायनामाइट फुटत होते. तेवढाच वेळ वाहतूक, अन्य व्यवहार थांबत होते.
पण हे सर्व विसरून नायरने राणेला दोष दिला होता. नायर दगडावरून उठला. त्याने समोरच्या माणसाचा शर्ट धरला आणि त्याला जवळ खेचलं. क्या हुआ इधर? तो कामगार बघत बसला. राणेच्या ते लक्षात आलं. साहब, वो सिर्फ कन्नड जानता है और जवाब भी कन्नड में देता है. राणेनं त्या कामगाराला बाजूला घेतलं. साहेबरू केळुत्ತಾರೆ ಒಳಗೆ ಏನು ಆಯಿತು? ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಹೊರಗೆ ಏಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ? ಏನೂ ಆಯಿತು ಗುರುತಿಲ್ಲ, ಮಾತ್ರ ಒಳಗೆ ಬಹಳ ಏನಾದರೂ ಆಗಿದೆ. ನಮ್ಮ ಮೈ ಮೇಲೆ कल्लू मन्नू मात्र बिद्दिवे. कामगारानं उत्तर दिलं. राणे काही सांगणार एवढ्यात नायरने दुसऱ्या कामगाराला धरलं. राणे पुढे झाला. साहेब, वर डायनामाइट वगैरे काही फुटलेलं नाही, डोंगर खचलाय सर. व्हॉट? येस सर, डोंगर पूर्ण खचलाय. इसका सर्वे किसने किया था? मालूम नाही सर. नायरच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. हातातल्या रुमालाने चेहरा पुसत तो जीपकडे वळला आणि हताशपणे सीटवर बसला. समोरचा डोंगर मधोमध खचलाय हे सत्य त्याला अजूनही पटत नव्हतं. पण समोर वस्तुस्थिती उभी होती. सर्वे करीत असताना डोंगर खचण्याची शक्यता कोणी पडताळून पाहिली नसावी असं त्याला वाटून गेलं. राणे काय अगर कामगार काय, त्यांना दोष देऊन काहीही उपयोग नव्हता. विचार करता करता तो एकदम चपापला. सर्वे करणाऱ्यांपेक्षा डोंगर खणणाऱ्यांनी याचा विचार जास्त करायला हवा असं त्याला वाटून गेलं. पण आता वेळ निघून गेली होती. उरलं होतं खचलेला डोंगर पाहणं. तो पुन्हा सावरला. मघाचाच विचार डोक्यात आला. आपल्यासुद्धा हे लक्षात कसं आलं नाही? काम सुरू होण्यापूर्वी राणेबरोबर पूर्ण डोंगर चढून दुसऱ्या बाजूने उतरून आलो होतो, तेव्हाही तो खचण्याची चिन्ह कशी दिसली नाहीत? ही अशी चिन्ह अगोदर दिसत नाहीत. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. थकून त्याने स्टिअरिंगवर डोकं टेकलं. गौरीने पूल पार केला आणि डांबरी सडक सोडून ती डाव्या हाताच्या डोंगराकडे वळली. मोठी पायवाट सोडून जांगळदेवाच्या डोंगराकडे जाणारी मधली पायवाट तिने धरली. डोक्यात काहूर माजलं होतं. पायाची गती वाढत नव्हती. डोंगराची चढण अवघड वाटू लागली होती. डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. झपाझपा चालल्याने लागलेल्या श्वासात हुंदका गुदमरून जात होता. क्षणभर ती थांबली. वर पाहिलं. डोंगर तिला खूप दूर वाटला. ती पुन्हा पळू लागली. मातीचा अप्रोच रोड सोडून जास्तीत जास्त मधली वाट तिने धरली. वर काय घडलं असेल याचा अंदाज तिला येत नव्हता. पण जे घडलं असेल त्यात आपला शंकर नसू दे असं ती शेकडो वेळा मनाशी घोकत होती. आठवणीतील त्या देवांना नमस्कार करीत होती. पण आपल्या नवसात तेवढा जोर नाही हेही तिला पळताना जाणवत होतं. तिचं मन एका चमत्कारिक उदासीनतेनं भरून गेलं होतं. वाईट चिंतू नये हे तिला कळत होतं, पण नेमकं तेवढंच तिचं मन त्या विचाराभोवती गुंतत होतं. नको असणारे विचार झटकण्यासाठी ती आणखी वेगात चालत होती. ग्रीष्मातलं ऊन तापलं होतं. पायाखालचा फुपाटा अनवाणी पायांना जाणवत होता. वरच्या वळणावर जाण्यासाठी तिने पाय उचलला आणि पुन्हा एकदा आवाज आला. धडाम धुस. पुन्हा धूळ वर उडाली. जांगळदेवाचा डोंगर पूर्ण आरत चालला होता. भराव टाकून तयार केलेल्या नवीन रस्त्यावर ती आली. पुढच्या बाजूला भराव घालून सपाट केलेल्या जागेवर उभी असणारी गर्दी तिला दिसली. रेल्वेची जीप दिसली. राणे सुपरवायझर दिसला आणि हे सगळं चित्र दिसताच तिच्या जीवात जीव आला. ती पळत गर्दीत घुसली. बावऱ्या नजरेनं सगळ्यांकडे पाहू लागली. धुळीनं माखलेले भयग्रस्त चेहरे, वेदनेने कळवळणारे मजूर, निर्जीव हत्यारं, ती सगळ्यांकडे बघू लागली. मनात उत्सुकता होती, पण डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते. कुठे काही दिसेना तसा तिने टाहो फोडला. साहेब, माझा शंकर. तिच्या हंबरड्याने सगळ्यांना तिचं अस्तित्व जाणवलं. ती धावत राणे सुपरवायझरकडे आली. राणेनं तिला ओळखलं. बुलडोझरवर काम करणाऱ्या शंकर धाडवेची ती बायको होती. आणि इतका वेळ कुणाच्याही लक्षात न आलेली गोष्ट राणेच्या लक्षात आली. बोगदा खणत आत गेलेला बुलडोझर आतच अडकला होता. तो बुलडोझर शंकर धाडवे चालवत होता आणि आतापर्यंत 3 वेळा डोंगर खचला होता. शंकरच्या नावाने टाहो फोडणाऱ्या त्याच्या बायकोकडे पाहण्याचं धारिष्ट्य राणेच्यात आता उरलं नव्हतं.
राणे धावतच बोगद्याकडे पळाला. वेड्यासारख्या धावणाऱ्या राणेकडे बघून मजुरांना धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. धडधाकट कामगार त्याच्या पाठून पळाले. हातापायात शक्ती नसल्यासारखी गौरी मटकन खाली बसली. सगळा परिसर तिच्या डोळ्यांसमोरून गर्रकन फिरला. वर उन्हाचा फुफाटा तिला जाणवत नव्हता. अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा तिला जाणवत नव्हत्या. शेणाने खळं सारवत असताना अंगावर उडालेल्या शेणाची घाण तिला जाणवत नव्हती. सकाळपासून आपण काहीही खाल्लं नव्हतं याची शुद्ध तिला उरली नव्हती. परिसराभोवती फिरणारे तिचे डोळे बोगद्याकडे बघू लागले आणि श्रावण झडीच्या सरी एकावर एक कोसळू लागल्या. ड्रायव्हिंग व्हीलवर डोकं टेकून बसलेल्या नायरच्या कानावर गोंधळ ऐकू गेला तशी त्याने मान वर केली. समोरच्या स्त्रीकडे नजर जाताच तो चपापला. 2 सेकंदातच त्याने तिला ओळखलं. नायर जीप बाहेर आला. गौरी हो ना तुम? त्याने विचारलं. त्याही स्थितीत आपल्या नावाचा चमत्कारिक उच्चार करणारा व्यक्ती कोण म्हणून गौरीनं वर पाहिलं आणि नायर साहेब दिसताच ती उठून उभी राहिली. गौरी, हो गौरी, यहां कैसे आ गई? साहेब, माझा शंकर. तिने वाक्य सोडून दिलं. केवळ बोगद्याकडे बोट दाखवलं. ओ, शंकर अंदर है? होय साहेब, तो आज बुलडोझरवर होता आणि आता डोंगर खचतोय. क्या? राणे, राणे, साला किधर भाग गए रे? अरे ओ बास्टार्ड, जल्दी करो. नायर सुद्धा पिसाळल्यासारखा झाला. बोगद्याकडे पळत निघाला आणि आतून धावत येणाऱ्या डंपरच्या ड्रायव्हरवर धडकला. ड्रायव्हरने त्याला बाजूला ढकललं आणि त्याच वेगानं तो डंपरकडे निघाला. एरवी त्याच्या अशा वागण्यामुळे नायरने थैथयाट केला असता, पण आज तो चुपचाप राहिला. नायर बोगद्यात शिरला. तात्पुरते घेतलेले लाईट सुदैवाने चालू होते. 4-1 मीटर पळाल्यावर नायरला थांबावं लागलं, कारण सगळे तिथेच उभे होते आणि त्यापुढे सगळा बोगदा दगड मातीच्या भरावानं भरून गेला होता. केवळ 1 फुटा इतकी अरुंद फट बोगद्याच्या छतात आणि मातीचा ढिगारा यात राहिली होती. राणे, कितना काम हुआ था? नायरचा आवाज घुमला. 20 मीटर. नायरच्या तोंडाचा आव असला. 20 मीटर बोगद्याच्या खोदाईपैकी केवळ 4 मीटर जागा रिकामी राहिली होती. याचा अर्थ 16 मीटर जागेत मातीचा भराव येऊन पडला होता आणि त्यातच बुलडोझर आणि त्यावरचा शंकर. हे कैसे हुआ? नायरने राणेचा शर्ट धरून किंचाळत विचारलं. बोल रे, ये कैसे हुआ? किसने खबर भी नहीं दी? अरे वो शंकर अंदर है, मर जाएगा रे राणे, ये कैसे हुआ? नायर उत्तेजित झाल्यासारखा बोलू लागला. राणेनं त्याला थांबवलं. साहेब, काळजी करू नका, मी तातडीनं हा ढिगारा हलवण्याची व्यवस्था करतो. प्लीज आपण बाहेर जीपमध्ये बसावं. बाहेर शंकरची बायको आहे, तिला धीर द्यावा. 2 कामगारांच्या कानात राणेनं काहीतरी सांगितलं आणि त्या दोघांनी नायरचा हात धरून बोगद्याबाहेर त्याला न्यायला सुरुवात केली. प्रत्यक्ष आपण काहीही करू शकणार नाही याची जाणीव झाल्यावर नायर कामगारांबरोबर निमूट चालू लागला. समोरून प्रखर हेडलाईट्स टाकत डंपर आत शिरू लागला. जीपमध्ये बसल्यावर राणेचे शब्द त्याला पुन्हा आठवू लागले. बाहेर शंकरची बायको आहे, तिला धीर द्यावा. धीर द्यावा इथपर्यंत ठीक होतं, पण तिला धीर द्यायला त्याला तोंड नव्हतं. रेल्वेच्या कामानिमित्त तो भारतात अनेक ठिकाणी हिंडून आला होता, पण इथलं कोकणातलं पाणी काही वेगळंच होतं याची जाणीव त्याला आल्या आल्या गौरीनं करून दिली होती. केरळ, आसाम, बिहार सारख्या भागात 100च्या नोटेकडे आशाळभूतपणे पाहत शरीर स्वाधीन करणाऱ्या स्त्रिया त्याने अनेक वार भोगल्या होत्या. कधी कधी तर त्या नोटेशिवाय मिळत होत्या. साईटवरचा कॉन्ट्रॅक्टर त्याची गरज पूर्ण करत असे. कोकणात येण्यापूर्वी त्याने कोकणाबद्दल बरीच माहिती ऐकली होती. इथलं निसर्ग सौंदर्य, इथली माणसं, स्त्रिया, लाजऱ्या बुजऱ्या, धडधकट सौष्ठवाच्या. आणखी एक माहिती त्याला मिळाली होती. कोकणातलं पिढी, जात, दारिद्र्य आणि भांडण. सतत नवीन प्रदेशात जायला उत्सुक असणाऱ्या नायरला केव्हा एकदा कोकणात जातोय असं झालं होतं. त्यासाठी त्याने डर्टी असणारी रत्नागिरी पसंत केली होती. या डर्टीवरूनच
गौरीशी त्याची चकमक झाली होती. बुलडोझरवर काम करणाऱ्या शंकरला डबा पोचवायला ती पहिल्या दिवशी आली. बोगद्याच्या कामाच्या सुरुवातीचा दिवस होता, म्हणून नायर हजर होता. जीपमध्ये बसून तो सर्वत्र पाहत होता. एवढ्यात त्याची नजर अॅप्रोच रोड सोडून घाटीने येणाऱ्या स्त्रीकडे गेली आणि त्याच्या तोंडून उत्स्फूर्त शीळ बाहेर आली. राणे जवळच उभा होता. त्याने नायर बघत असलेल्या दिशेने पाहिलं. राणे, कौन है ये औरत? मालूम नहीं साहब. राणेनं खोटंच उत्तर दिलं. पूछ कराव. सॉरी सर. व्हॉट? खुद आप जाते तो अच्छा होता. ओके. उडी मारून तो खाली उतरला. राणेनं कपाळाला हात लावला. ती कोण होती हे त्याला माहीत होतं. आगीत हात घालायचं धैर्य त्याच्याजवळ नव्हतं. वळणावर रेल्वेचा कोणीतरी साहेब उभा आहे हे गौरीच्या लक्षात आलं. तो जीपमधून आलाय हेही तिने पाहिलं होतं. ती गोड हसली. नायरनं हॅट हातात घेतली. तर्जनीने कपाळावरचा घाम पुसला. हे, क्या नाम है तुम्हारा? गौरी. मैं कौन हूं मालूम है? हा, साहेब. ओ. त्याला काय बोलावं सुचेना. साहेब, वाट सोडा ना, मला डबा घेऊन जायचे. किसको? शंकरला. त्याचं नाव घेताना गौरीच्या कानाच्या पाळ्या एकदम गरम झाल्या. लाजून गोरीमोरी झालेली गौरी पदराचा शेव तोंडात धरून लाज लपवू लागली. मेरे साथ आएगी. त्याच्या प्रश्नातला रुख कळला नाही म्हणून गौरीने मान वर करून पाहिलं आणि नायरच्या डोळ्यातलं जनावर बघताच डबा खाली ठेवून पदर खोचला. देखो, इस डर्टी गांव में है क्या? ये गांव, वो रत्नागिरी, ये हवा, पानी, सब कुछ गंदा है. मेरे साथ. त्याचं हे उघडपणे चाललेलं बोलणं कोणत्या अर्थाचं आहे याचं भान तिला आलं. तिची नजर दगड शोधू लागली, पण चटकन तिच्या लक्षात आलं साहेब दिसतोय. आजच शंकरला नोकरी लागली आहे. भलतंच काहीतरी करून उपयोग नाही. साहेब, आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी तुम्ही समजता त्यातली नाही. बुलडोझरवर असलेला शंकर माझा नवरा आहे आणि त्याला तुम्ही असं बोलताय हे समजलं ना तर तो जीव घेईल तुमचा. आणि साहेब, माझा गाव घाण्यात असला तरी चालेल. आम्हाला आमचा प्रदेश जीवापेक्षा प्यार आहे. तो आम्हाला जगवतोय, नासवत नाही. आणि ज्याला तुम्ही डर्टी म्हणताय तो तुमच्यासारख्या बाहेरच्या उपऱ्या लोकांनी बनवलाय. आमचा गाव काय किंवा रत्नागिरी काय हे सगळं कोकण तुमच्यासारख्या उपऱ्यांनी नासावलाय. साहेब, माझी वाट सोडा. तिच्या आवाजात संयम होता. सॉरी. नायर आयुष्यात पहिल्यांदाच हार स्वीकारत पाठी झाला. गौरी चटकन वर झाली आणि 2 पावलं पुढे जाऊन काहीशा शंकेनं पाठी आली. साहेब, माझा राग आला. मतलब? साहेब, माझा राग आला असला तर तो मलाच सांगा. माझ्या शंकरला नोकरीवरनं काढून टाकू नका. व्हॉट डू यू मीन? म्हणजे साहेब, देखो, शंकर मेरा नौकर नहीं है. वो कॉन्ट्रैक्टर का है और गुस्सा वगैरह मुझे नहीं आया. अब जाओ. तुम्हारा शंकर भूखा हो गया है. विषण्ण हसत नायरनं सांगितलं आणि बघता बघता गौरी वर निघून गेली. डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याने साईडकडे पाहिलं. राणे एकटक त्याच्याकडेच बघत होता. बास्टर्ड. बोटाने पायाखालचा दगड ठोकरून लावीत नायर पुन्हा वर येऊ लागला. एका स्त्रीने संयमित स्वरात त्याला अगदीच फालतू करून टाकला होता. आयुष्यात स्त्रीकडून असे उद्गार ऐकायची कधीच सवय नव्हती त्याला. थोडीफार साखर पेरणी, थोडीफार धमकी, याबरोबर नोटांच्या वासाने पहिल्याच भेटीत कुठे येऊ म्हणून विचारणाऱ्या बायकांपेक्षा ही गौरी भलतीच वेगळी निघाली. पैसे विचारले नाहीत म्हणून नशीब, नाहीतर कदाचित. त्याचं लक्ष पुन्हा वर गेलं. जेवणाच्या सुटीसाठी कामगार मोकळे होऊ लागले होते. राणे मात्र जीप जवळून हलला नव्हता. पैसे विचारल्यावर तिने चप्पल काढली असती तर या राणेनं सगळीकडे पसरवलं असतं. गौरीवरचा त्याचा राग बाजूला झाला आणि आता राणे हेच त्याचं लक्ष बनलं. आणि आता त्याच गौरीला आपण धीर द्यायचा.
तेही राणीच्या सांगण्यावरून. त्याला अवघडल्यासारखं झालं. गौरी नायरकडे बघत होती. शंकर आत बुलडोझरमध्ये अडकलाय हे कळल्यावर पिसाळल्यासारखा आत धावत जाणारा नायर साहेब हताश होऊन 2 कामगारांच्या सहाय्याने बाहेर आलेला पाहिल्यावर तिला थोडा हुरूप आला होता आणि अनामिक शंका मनाशी घोळू लागली होती. त्याचं बोगद्यात जाणं आणि आगतिकतेने बाहेर येणं पाहिल्यावर तिच्या मनातल्या शंकेला घुबडाचं रूप मिळालं. डोळे पुसत ती उठली. साहेब, शंकर. गौरी, डोंट वरी, शंकर मिल जाएगा तुम्हें. हमारे कॉन्ट्रैक्टर के आदमी काम कर रहे हैं. डोंट वरी. मैं अंदर जाकर आया हूं. कुछ मिनटों में शंकर अच्छी तरह बाहर आएगा. स्वतःच्या शब्दावर विश्वास नसताना सुद्धा नायरनं तिला धीर दिला. ती थोडी सैलावली. ताण थोडा कमी झाला. साहेब सांगतायत म्हणजे काहीतरी तथ्य असावं या विचारानं ती उठली. सावलीचा आडोसा बघून बसली. उन्हं माथ्यावरून किंचित सरकली होती. वातावरण स्तब्ध होतं. जेवणाच्या सुट्टीपूर्वी घरघरणारे डंपर्स, ट्रक्स, बुलडोझर्स यांचा आवाज पूर्ण थंडावला होता. लांब दूरवरच्या डांबरी सडकेपर्यंत वातावरण निश्चल दिसत होतं. डोंगर, मधूनच वेडावाकडा पळणारा अप्रोच रोड, लाल पिवळसर मातीने माखलेली हिरवी झाडं, दूरवर नदीकाठाने दिसणारे लाल मातीचे भराव, रेल्वे मार्गासाठी तयार करत आणलेला लांब रुंद मार्ग. गौरी दररोजचं दृश्य पाहत होती. दररोज या दृश्यात ती हरवून जायची. सगळं कामधाम आटोपलं की गडग्यावर उंच जागी बसून नजरेच्या कवेत मावणारा परिसर न्याहाळत बसण्याचा छंद तिला होता. भान हरपून तासन तास ती बसून राहायची. शंकर डोंगर उतरून येताना दिसला की तिची तंद्री मोडायची आणि लगालगा ती घरात यायची. शंकरची आठवण झाली तसा तिला एक हुंदका फुटला. पदराचा शेव तोंडात कोंबून ती मनातल्या मनात हुंदके देत राहिली. शरीर गदगदत राहिलं. कच्च्या भरावाच्या पठारावर थोडी थोडी सावली पाहून कामगारांनी जेवणाचे डबे ठेवले होते. पण डबे तसेच होते. काही उघडलेले होते, काही बंद. ती उठली. उघडे डबे बंद करून ठेवले. खाली ठेवलेली फटकुरं उचलून ठेवली आणि पुन्हा ती सावलीत येऊन बसली. जेवणाच्या डब्यांकडे बघितल्यानंतर ती आणखीनच हळवी झाली. तिला आत्ता आठवलं, आपण घरात डबा तयार करायला घेणार होतो. सारवण झालं की डब्यात भाकरी आणि भिरंगीच्या फुलांची बेसनाची पीठ पेरलेली भाजी भरणार होतो. काल संध्याकाळीच त्याने भिरंगीची बरीचशी फुलं आणून दिली होती. भाजी करायला सांगितली होती. त्याला ती भाजी रात्रीच्या जेवणाला हवी होती. आपला हट्ट नेहमीप्रमाणे त्याने मान्य केला आणि रात्रीऐवजी आज भाजी खायला तो तयार झाला. काल रात्री आपण भाजी करतो तर कशाला काल हट्ट केला आपण? गौरीने आपल्याच रागाने स्वतःला चिमटा काढून घेतला. त्याचं कालचं वागणं तिला आठवलं. आल्या आल्या त्यानं फुलं दिली. गौरा, आज भिरंगीची भाजी. शी काय, नेहमीप्रमाणे कर ना, मला आवडते. आणि तू ही इतकी छान भाजी करतेस. जैलीसारखी भाजी. एक दिवस खंड नाही. आज काय भिरंगी, उद्या काय डांब्याची भाजी, परवा भोपळ्याच्या पानांची नाहीतर आळवाची, तेरवा. गौरा, थांब, चिडू नकोस. तुला या भाज्या का आवडत नाहीत? उलट याच भाज्यातून शरीराला पोषक द्रव्य मिळतात. समजलं. गौरीचा तिखट फणकारा उडाला. लवंगी मिरचीचा घास लागल्यासारखा शंकर कासावीस झाला. तुला काय हवंय? उद्या तरी म्हावरं आण. घरात कधी म्हावरं नाही, मटण नाही, कोंबडी नाही की अंडी नाही. अगदी बामण झालास. होऊ दे. हे न खाऊन मरायला होत नाही की माझं कुळवाडी पण जात नाही. मी तू म्हणतेस ते घरात आणणार नाही. मला आवडत नाही म्हणून नव्हे गौरी, ते सगळं महागडं असतं म्हणून. तू समजून घे ना. हो, सतत मीच समजून घेते. काय करणार बाबा, तुझ्यावर प्रेम केलं ना. ती स्फुंदू लागली. गौरी, एवढ्या कारणावरनं तू रडणार का? तेही तुला आवडत नाही? रडणं तरी मला मोकळेपणी रडू दे. गौरा, काय बोलतेस हे? असं बोललीस की माझं काळीज कापतं का? काळीज कापत जातं. मला पाठ येते. सगळं बोलणं पाठ आहे. किती दिवसात काही चांगलं चुंगलं खायला मिळालं नाही म्हणून माझ्या काळजाची काळजी नाही तुला. ठीक आहे बये, आज भाजी नको करू, उद्या कर. ती ही अगदी शेवटची.
आता तुला दररोज मासे आणून दे, म्हणशील तेव्हा म्हणशील ते. त्याला पुढे बोलवेना. आतल्या जळत तो पडवीत गेला. त्याच्या बयेच्या उद्गाराने ती भानावर आली. आपल्या बोलण्याने तो दुखावला गेलाय हे तिच्या लक्षात आलं. ती उठली, बाहेर आली. अंधार असूनही तो कुठे बसलेला असेल ते तिला ठाऊक होतं. पडवीच्या पायरीवर तो बसला होता. शंकर. तिने हळूच साद घातली. शंकर बराच शांतावला होता. बस गौरा. रागावलास? रागू कशाला? माझंच चुकलं. संसारातल्या अशा काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. व्यवहार नाही ग मला, म्हणून बोलण्यात मी घसरतो. तुझं नाही शंकर, माझंच चुकलं. मी तुला वाटेल ते बोलले. जाऊ दे ग, पण माझं मन मला खात राहील. मग तुझ्या मनाला सांग, मला खाऊन टाक. ती खुदकन हसली. तिच्या केसातून हात फिरवत तो गालात हसू लागला. तिच्या मांडीवर त्याने डोकं ठेवलं. हे काय, जेवायचं नाही? तुझा राग गेला ना, त्यामुळे पोट भरलं. तिने त्याला जोरात चिमटा काढला. तो कळवायला. तुझ्या जीव घेण्या चिमट्यांनी मी बेजार झालोय. असू दे, तुला बेजार करण्यासारखं माझ्याजवळ तेवढंच शस्त्र आहे. तू मात्र वेळी अवेळी. काय झालं, थांबलीस का? बघ, मी नाही जाऊ. ऐकू दे ना. वेळी अवेळी मी काय करतो? लाजेनं ती अर्धमेली झाली. त्याचं डोकं खाली ठेवून ती आत पळाली. आतल्या ट्यूबच्या प्रकाशात गौरीचं लावण्य लाजेनं उजळून निघालं होतं. तिच्या पाठोपाठ आत आलेल्या शंकरनं गौरीच्या थरथरणाऱ्या देहाला सावरून धरलं. लाजाळूची पानं आपोआप मिटत गेली. जांगळदेवाचा डोंगर खचलाय ही बातमी एव्हाना सगळीकडे पसरली होती. कामधाम टाकून गावकरी जांगळदेवाच्या डोंगराकडे येताना दिसत होते. जांगळदेवाचा डोंगर काहीतरी दगाफटका देणार असं तिलाही वाटत होतं, पण शंकरचा त्यावर विश्वास नव्हता. त्याचं म्हणणं डोंगर दगाफटका देतो ही अंधश्रद्धा. गावकीत यासाठीच तर तो भांडला, अगदी प्रकरण हामरी तुमरीवर येईपर्यंत. रेल्वेचं सर्वेक्षण सुरू झालं आणि झाडं झुडपं साफ करीत रेल्वेची माणसं नियोजित रेल्वे मार्गाचा सर्वे करू लागली. आपल्या गावातून परिसरातून रेल्वे जाणार याचा आनंद लपवू म्हटल्या लपवता येत नव्हता कुणाला. वर्तमानपत्रातून रेल्वेच्या प्रगतीच्या बातम्या झिरपू लागल्या होत्या. स्टेशनं कुठे होणार, क्रॉसिंग कुठे होणार, तेल पाण्याला गाड्या कुठे थांबणार, प्रत्येक गोष्टीची चर्चा आपापल्या मगदुराप्रमाणे जो तो करीत होता. प्रत्येकाचे आडाखे वेगळे होते. रेल्वेच्या येण्याच्या बातमीने अनेकांनी भविष्याचे डोलारे उभे करायलाही सुरुवात केली होती. कुणाला 5.5 तासात मुंबई गाठता येईल याचं अप्रूप होतं. कुणाच्या डोळ्यांसमोर काजू हापूस आंब्यांच्या धंद्यांचं चित्र उभं राहिलं होतं. सर्वेक्षण मात्र जमिनीवरून हळूहळू पुढे सरकत होतं. रेल्वेच्या येण्याचा आनंद हळूहळू पुढे सरकणाऱ्या सर्वेक्षणाने हिरावून घ्यायला सुरुवात केली आणि डोलारे उभारत जगणारे जमिनीवर आपटू लागले. सर्वेक्षण करणारे हापूस कलमांच्या बागातून सुद्धा रेल्वे न्यायची म्हणतात. जंगलं साफ होणार, रेल्वेच्या मार्गातली घरं सुद्धा उठवणार, शेत जमिनी सरकार ताब्यात घेणार, वळणं टाळण्यासाठी बोगदे खणणार, त्यासाठी डोंगरही ताब्यात घेणार. 1 ना 2. वणवा लागल्यावर शेकडो ज्वालांनी जंगलाचा विध्वंस करावा तशा या ज्वाळा सगळ्यांना चटके देऊ लागल्या. ज्यांच्या जमिनीचं सर्वेक्षण झालं होतं ते कपाळाला हात लावून बसले होते. काही वकिलांना गाठू लागले होते. वणव्याच्या ज्वाळा या गावाला सुद्धा चटके देऊ लागल्या. काय करावं कुणाला कळेना. ज्यांच्या जमिनीतून रेल्वे जाणार होती ते अगोदरच अत्यल्प भूधारक होते आणि आता ते पूर्णपणे विस्थापित होणार होते. लागती कलमांची बाग, घरं, मालकीचे डोंगर सर्वेक्षणाच्या राक्षसाने गिळंकृत केले आणि हवालदिल झालेले गावकरी एकत्र आले. काहीतरी करायला हवं याची जाणीव सर्वांनाच झाली, पण काय करायचं याची नेमकी दिशा सापडत नव्हती. गावकीवर गावकी होऊ नये काही निर्णय होत नव्हता. रेल्वे मार्ग आपल्या जमिनीतून जाऊ नये म्हणून विरोध केला तर शासन विरोध मोडून काढील याची सर्वांना जाणीव होती. शिवाय असा विरोध म्हणजे कोकणच्या प्रगतीला विरोध असं सगळीकडे पसरवलं गेलं असतं. दुखणं अवघड जागेचं होतं. हात लावला तरी ठुसठुसत होतं, न लावला तरी देखील ठुसठुसत होतं. वेदना फक्त भोगणाऱ्यालाच होती.
अवघड जागेची दुखणी गावोगाव वाढू लागली आणि असह्य रोगानं तडफडणाऱ्या रोग्याला दिलासा मिळावा तसा दिलासा सगळ्या कोकणाला रेल्वेनं दिला. रेल्वेनं नुकसान भरपाई द्यायचा निर्णय जाहीर केला. नुकसान भरपाईचं प्रमाण जाहीर झालं आणि लोक वेडावले. ज्यांच्या जमिनीतून रेल्वेमार्ग गेला नव्हता असे सगळे पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडू लागले. नुकसान भरपाईचे आकडे तसेच होते. जुन्या झाडांना कमी किंमत मिळणार होती. नव्या झाडांना भविष्याचा विचार करून रक्कम मिळणार होती. घर गोठा स्क्वेअर फुटात मोजला जाणार होता. कमीत कमी 50,000पासून जास्तीत जास्त 7 ते 8 लाखांपर्यंत रकमांचे हिशोब झाले होते. आयुष्यात एवढी रक्कम पाहायलाही मिळाली नसती. लोक खुळावले. गावख्या थंडावल्या. रक्कम हाती कधी पडणार याची वाट बघण्यात दिवसच्या दिवस जाऊ लागले. शंकर अस्वस्थ होत होता. हे सगळं भयावह आहे याची जाणीव त्याला होत होती. मोठ्या रकमेच्या आशेने गावकरी जमिनीशी असलेली नाळ तोडायला तयार होत होते. रेल्वे आपल्या मार्गातून का जात नाही याच्या चिंतेनं जळत होते आणि गावकऱ्यांचं काय होणार या शंकेनं शंकर जळत होता. त्याचं मनोमन जळत राहणं गौरी बघत होती. रात्री बेरात्री उठून खळ्यात येरझारा घालत असलेला शंकर बघितला की तिच्या मनात कालवाकालव होत होती. सगळ्या चिंता हा आपल्यावर ओढवून का घेतो हे तिला अद्याप न सुटलेलं कोडं होतं. तो त्याचा स्वभाव होता हे लग्नानंतरच तिला कळलं. लग्नापूर्वी चिंतेनं व्यापलेला शंकर तिला कधी दिसला नव्हता. रोज कॉलेजला जाण्यासाठी स्वच्छ नेटके कपडे घालून सकाळच्या टपाल गाडीने रत्नागिरीला जाणारा शंकर चिंतामग्न स्वभावाचा असेल असं तिला कधी वाटलंही नव्हतं. गावातली इतर मुलं सुद्धा कॉलेजला जात होती, पण त्यांचं वागणं आणि याचं वागणं यात जमीन आसमानाचं अंतर होतं. ठराविक गाडीने दुपारी परत येण्याचा त्याचा नियम 4 वर्षात कधीही चुकला नव्हता. या 4 वर्षात गौरीचं 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं होतं. तिचा वेळ जात नसे म्हणून ती गुरांकडे जात असे. असंच केव्हा तरी एका फसव्या क्षणी शंकरच्या स्वच्छ नजरेत ती गुंतली. शंकरचं मन आपल्यात केव्हाच गुंतलंय हे ध्यानी आलं तेव्हा गौरी स्वतःची राहिलीच नाही. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शंकरकडून कसलीच आडकाठी झाली नाही. आईबाप नसलेल्या शंकरला दूरच्या नातेवाईकांकडे पाहण्याची गरज नव्हती. पण पोरक्या पोराला जावई म्हणून स्वीकारताना गौरीच्या आईवडिलांना कठीण गेलं. त्यांनी विरोध केला, पण त्यात फारसा जीव नव्हता. मोजक्या माणसांसह गणपतीपुळ्याला जाऊन ती दोघं लग्न करून आली. हेही गावातल्या रूढीविरुद्ध होतं. गावात त्याचाही बोलबाला झाला, पण ठाम निश्चयाच्या शंकरनं कशाकडेही लक्ष दिलं नाही. मोजक्या भांड्याकुंड्यात त्याने संसार सुरू केला. इतके दिवस एकट्याने सगळा संसार करणाऱ्या शंकरला दोघांचा संसार चांगलाच जाणवू लागला. अर्थशास्त्र घेऊन BA झालेला शंकर संसारातील तोंड मिळवणीसाठी कष्ट उपसू लागला. मुनेरच्या दुकानात हिशोब लिहू लागला आणि त्या बदल्यात संसारातील गरजेबरोबर ड्रायव्हिंगचं शिक्षण पदरात पाडून घेऊ लागला. गौरीला या उपद्व्यापांची सवय नव्हती. घरची गरिबी होती, पण जेवण तरी पोटभर मिळत होतं. इथे तर शंकरच्या समाधानासाठी खोटे ढेकर देणं भाग पडत होतं. ते शंकरला सुद्धा दिसत होतं. पण 20 गुंठे जमिनीचा तुकडा, भलं मोठं वडिलोपार्जित घर, गोठा या व्यतिरिक्त त्याच्याकडे काहीही नव्हतं. त्यामुळे मनात इच्छा असूनही त्याला गप्प राहावं लागत होतं. नवलाईचे नवे दिवस हळूहळू संपू लागले होते. भांड्यांचे आवाज पर्यातल्या तळीवर ऐकू येऊ लागले होते. पाणी भरायला जाणाऱ्या गौरीला अधिकाधिक सल्ले मिळू लागले होते. कानात कुजबुजणाऱ्या बायका उघडपणे शंकरचा संसार उघड्यावर आणू लागल्या होत्या. गौरीची धुसफूस अधिकच वाढली होती आणि शंकर तितका शांत होता. हल्ली हल्ली गौरीने आणखी एक पाहिलं होतं. तो वेळी अवेळी उठून कुठेतरी जायचा. मनाला लागेल तेव्हा परत यायचा. तो कुठे जातोय, काय करतोय हे मात्र कळत नसे. एके दिवशी बाहेर पडणाऱ्या शंकरला तिने धीर करून विचारलं, कुठे जातोयस? संध्याकाळी सांगेन. 2 शब्दात तिच्या प्रश्नाची वासलात लावून तो बाहेर पडला. ती मात्र संध्याकाळपर्यंत अस्वस्थ होत राहिली. नाना शंका मनात उठत राहिल्या. आपल्या भांडणामुळे तो असा आपल्याला टाळत असावा असं तिला वाटून गेलं. दारू प्यायला जात असावा असा विचार तिला मागे सुचला होता, पण तसलं काही जाणवत नव्हतं. ना दुर्गंधी ना बेताल वागणं. आणि म्हणूनच त्याचं असं जाणं येणं ती अस्वस्थपणे पाहत राहिली. तो आपल्याला टाळतोय की त्याला नोकरी लागली हेही कळत नव्हतं. अस्वस्थतेत भर पडत होती. कसा बसा संध्याकाळपर्यंत तिने धीर धरला
आणि संध्याकाळी 7 नंतर तो आल्यावर ती धावतच दारात गेली. त्याच्या चेहऱ्यावर खुशी होती. कुठं गेला होतास? तिने स्पष्ट स्वरात विचारलं. मला घरात तर येऊ देशील? ती बाजूला झाली. तो आत आला. सांग ना. चल आत. मधल्या अरुंद दारातून वाकून दोघं चुलीजवळ आली. हातातल्या पिशवीतून त्याने पेढे काढले आणि मुठभर पेढे तिच्या तोंडात कोंबले. गौरी घुसमटली. हे 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 काय? आपण चांदरवाडीत जमीन घेतली गौरा. चांगली 4 एकर जमीन. म्हणजे आपण आता नवं घर बांधायचं चांदेरवाडीत. तिथे राहायला जायचं. आपला संसार तिथे फुलवायचा. आणि इथलं हे घर, हा गोठा, हे सगळं रेल्वेला द्यायचं. रेल्वे आपल्या घरावरून गेली. का? तू भांडला नाहीस? सगळ्या लोकांना शिकवता शिकवता तू शिकला नाहीस? लोक जमिनीची नाळ तोडायला तयार झाले म्हणून भांडणारा तो तूच ना. मग आता का मागं राहिलास? तिच्या मनात लाह्या फुटू लागल्या. हे बघ गौरी, वीज, धरण, रेल्वे आणि रस्ते हे ज्या ठिकाणी बांधले जातात त्या ठिकाणच्या जमीन मालकाची पर्वा या देशात केली जात नाही. फार क्वचित ठिकाणी बदल केला जातो. मी गेले काही दिवस याच खटपटीत होतो. कलेक्टरांपासून खासदारापर्यंत अनेकांना भेटत होतो. पण काही उपयोग होण्यासारखा नाही हे माझ्या लक्षात आलं. हे सगळे काळोतरी दगड आहेत. आपण डोकं आपटत राहिलं ना तर आपल्याला जखमा होतील. दगडाला काही व्हायचं नाही. रेल्वेचा मार्ग आपल्या काही लोकांसाठी बदलायला ते तयार नाहीत. मग नाईलाजानं मी हा पर्याय स्वीकारायचं ठरवलं. शिवाय नुकसान भरपाई मिळणारच आहे. ती कितीशी मिळणार? 1.5 लाख रुपये. तो आकडा ऐकून ती अचंबित झाली. खरंच? होय. शिवाय या घराचं सामान सुद्धा आपल्याला नेता येईल आणि तुझ्या मनासारखं घर तुला सजवता येईल. खरंच का रे? एवढे पैसे आपल्याला मिळणार? मिळणार म्हणजे? द्यायलाच पाहिजेत त्यांना. उपकार नाही करत. दिले नाहीत तर आम्हा गावकऱ्यांशी गाठ आहे. कधी मिळणार पैसे? वेळ आहे खूप, पण मिळणार हे निश्चित. मग जमिनीसाठी पैसा कुठून आणलास? घर कसं बांधणार? अगं, आता व्याजावर पैसे द्यायला अनेक जण तयार होत आहेत. असाच सावकार गाठून खरेदी खत करून आलोय. हे सगळं खरं आहे? तिने अविश्वासाच्या स्वरात विचारलं. तो उदास झाला. इतका अविश्वास का दाखवतेस गौरा? तुला झालंय काय? कधी आबोला, कधी कडाक्याचं भांडण. काय झालंय काय ते तरी सांग. काही नाही रे, उगीच. एवढे पैसे कधी ऐकले सुद्धा नव्हते ना, म्हणून पुन्हा विचारलं. मला काय बावळट समजतेस का? नाही रे. नाही कसं? एकतर तू मला बावळट समजतेस. तसं नसेल तर स्पष्ट बाळण्याचं धाडस होत नाही तुला. आणि त्याहीपेक्षा तळीवरच्या बायकांचे सल्ले तुला मिळतात. पण गौरा, तू एक लक्षात ठेव, त्या सगळ्या अडाणी बायका आहेत. पान, तंबाखू, दारू, बोलणं चालणं या सगळ्या बाबतीत तू वेगळी आहेस. त्यांचं किती काय ऐकायचं हे आपण ठरवायचं. आपल्या भांडणासाठी बरीचशी कारणं तुला तळीवर मिळतील हे समजतंय मला. म्हणूनच माझ्यावर विश्वास नाही. पण आपल्याला पैसे मिळायचे आहेत हे पक्क लक्षात ठेव. मात्र आपला संसार अजून मोठा व्हायचा आहे, त्यासाठी ते कमीच आहेत. म्हणून जपून वापरून काटकसर करून स्वप्न पूर्ण करू गौरी. वेळोवेळी अविश्वास नको. त्याच्या बोलण्याने ती पुरती गांगरली. गौरा, आणखी काही दिवसांनी हे घर पाडायचंय. शंकर रागवू नको ना. बघ, अगं रागवलोय कुठं? तू असं काही बोललास की वाटतं तू रागावलास. असं म्हणजे कसं? शुद्ध आणि सरळ बोललो म्हणजे रागावलो नाही काही. असंच बोलायचं गौरी. आपण शिकलेलो आहोत. कुणबी असलो म्हणून कुणबाऊ भाषा बोलायला हवी असं नाही. आणि मी BA झालोय. आता ती अशुद्ध भाषा आणि घाणेरडं राहणीमान मला आवडत नाही. आता फक्त बोलतच राहायचं. म्हटलीस तर राहू. चल, तिला कृतक फणकारा. शंकरनं तिच्याकडे रोखून पाहिलं. तिने आपला चेहरा हाताच्या उंजळीत दडवला. हाताला शेण लागलं होतं तुझ्या. तिने चटकन हात खाली घेतले आणि पदराच्या शेवेनं चेहरा पुसला.
शंकरनं चटकन तिला मिठीत घेतलं. ए वेडाबाई, आत्ता तुझ्या हाताला शेण कुठलं, फसवलं तुला. ती त्याच्या मिठीत विरघळत गेली. शंकर, दरवाजा उघडाच आहे. ती कसंबसं पुटपुटली. त्याने दरवाजा बंद केला. ती धावतच त्याच्याजवळ आली. जेवण उशिरा चालेल? तिचा विव्हळ आवाजातला प्रश्न. का बुवा? मला आत्ता तू. शंकरच्या हातातलं खरेदी खत खाली पडलं. शंकरने तिकडे दुर्लक्ष केलं. तिच्या ओठाला लागलेल्या पेढ्यांच्या कणांची गोडी काही और आहे हे त्याला नव्याने जाणवून गेलं. शंकरचे हात तिच्या आंबाड्याकडे गेले. सुळकन पसरलेल्या केसांबरोबर रात्र त्याच्या अंगावर पसरली. गौरीचं हे असंच व्हायचं. शंकरच्या सहवासाची ओढ अनावर व्हायची. त्याला काही विचारणं, समजावून घेणं दूर राहायचं. उलट त्याच्या बोलण्याने ती त्याच्यात गुंतून जायची. वळचणींचे पारवे घुमू लागायचे. मन सैरभैर व्हायचं आणि शरीराचा कंप त्याच्या स्वाधीन करायला मन तडफडत राहायचं. आणि जाणवून जायचं त्याच्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. त्याचंही बरोबर होतं. गावातल्या बऱ्याचशा भांडणाचं मूळ हे तळीत असायचं. तळी हा खरं तर गावचा पाणवठा. पण पिण्याच्या पाण्याबरोबर सल्ल्यांचे प्रवाह नित्य वाहत राहायचे. सासू सून, नणंद भावजया, नवरा बायको यांच्यातल्या भांडणांना खरमरीतपणा इथेच प्राप्त व्हायचा. शंकरनं हे ओळखलं होतं. गौरीला सांगितलं होतं. इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला येडझवा ठरवण्यापलीकडे कुणी काहीही केलं नव्हतं. कुणी बदलत नव्हतं, बदलणार नव्हतं. गावातली मुलं कॉलेजला जातच होती. पण त्यांच्या ज्ञानातली भर या बदलाला हातभार लावायला तयार नव्हती. त्याचा तो एकटाच बदलत चालला होता. आपल्या गावातला अज्ञान, दारू त्याला बाभळीच्या काट्यासारखी ठुसठुसत होती. पण वेदना सहन करण्यापलीकडे त्याच्या हाती काही नव्हतं. त्याने प्रयत्न केला नव्हता असं नाही, पण त्या प्रयत्नांना दाद देण्यापेक्षा त्यांचा शानपणा बाहेर काढण्यात सर्वांची अक्कल जास्त खर्ची पडली होती. रेल्वे येत आहे असं समजल्यावर त्याला खूप मोठा हुरूप चढला होता. आपल्या गावातल्या लोकांना रेल्वेत कामाला लावता आलं तर बेकार हिंडणारी पोरं 4 पैसे मिळवू शकतील असा विचार करून तो त्या खटपटीला लागला होता. त्याच ईर्षेने तो अधिकाऱ्यांना भेटायला गेला होता. त्याने आपलं म्हणणं सांगितलं. सुदैवाने त्याच्यासमोर महाराष्ट्रीयन माणूस अधिकारी म्हणून बसला होता. शंकरचं बोलणं ऐकून तो हसला होता. दाढवे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण एक महाराष्ट्रीयन म्हणून मलाही ते पटतंय. स्थानिकांनाच नोकऱ्या द्यायला हव्यात. पण एक उदाहरण सांगू? म्हणजे या कोकणात अनेक ठिकाणी जे आढळलं तेच सांगतो. आम्ही सर्वेक्षण करण्यासाठी अनेकांना विचारत होतो. 50 रुपये रोज आणि सर्वेक्षणाच्या ठिकाणापर्यंत जीपनं प्रवास असं असूनही किती स्थानिक आमच्याबरोबर आले? एकही नाही. 2 दिवस यायचे, फार फार तर 8-10 दिवस, आणि एकदम न सांगता पळून जायचे. नाही तर आजारी पडल्याचं ढोंग करायचे. कारण माहिती आहे, जंगलातून काट्या कुट्यातून त्यांना सामान न्यायला आणायला लागायचं. हे इथल्या स्थानिकांना नको आहे. त्यांना टेबल खुर्चीची सोय असणारी नोकरी, काम कमी त्रासाचं आणि पगार मात्र भरपूर असा हवं आहे. असं कुठे मिळेल? म्हणून आम्ही कष्ट करणाऱ्यांना प्राधान्य देऊन काम पूर्ण करायचं ठरवलं. जाताना उत्साहात असणारा शंकर येताना आरमळला होता. रात्री त्याने गावकीत हाच विषय काढला. पण गावकऱ्यांनी त्याला खोडून काढलं. शंकर्या, तुझं बरोबर आहे, पर आम्ही वेगळा विचार केलाय. आमची पोरं नोकरी करणार आणि ती बी रेल्वेतच. आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरलेत. कसले फॉर्म? रेल्वेत नोकरी मिळण्याची. अरे पण जाहिरात कुठेच नव्हती. जाहिरातीशिवाय नोकरी मिळणार आमच्या पोरांना? कोकण लोकाधिकार परिषदेनं आमच्या पोरांकडून फॉर्म भरून घेतले आणि फॉर्मचा खर्च म्हणून 5-5 रुपये बी. मग मला कसं कळलं नाही? तुला शाना आहेस ना म्हणून. गावकीतले सगळे फिदी हसले. ही कोकण लोकाधिकार परिषद कसल्या नोकऱ्या देणार तुम्हाला? त्याने उत्सुकतेने विचारलं. असल्या हव्यात असल्या, गार्ड, फोरमन, टीसी, इंजन ड्रायव्हर असं. बरीच हुशार दिसते ही परिषद. म्हणजे काय? आम्हाला बी शानपणा सुचतो शंकरे आहे. तो काही बोलला नाही. गावकी खुशीत चालूच होती. तो मात्र उठून घरी आला.
त्याचा पडलेला चेहरा बघून गौरी पुढं आली. झाली गावकी? काय करणार आहेत? खड्ड्यात जाणार आहेत. त्याचा त्रागा तिच्या लक्षात आला. कोकण लोकाधिकार परिषद नावाच्या कुठल्या तरी संघटनेनं सगळ्यांना गंडवण्यासाठी 5-5 रुपये घेऊन नोकऱ्या देतो म्हणून भुलवलंय. माझं काही ऐकण्या पलीकडे ते लोक गेलेत. तू ठामपणे का बोलला नाहीस? काय बोलणार? अडाण्यांच्या गावकीत अडाण्यांसारखंच बोलावं लागतं, तरच त्यांना ते पटतं, आणि ते मला जमत नाही. मी त्यांना सांगणार होतो, रेल्वे यायला खूप वर्ष आहेत, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली मजुरी करा. कॉन्ट्रॅक्टमध्ये बरीच कामं मिळतात. जे शिकलेले आहेत त्यांनी स्टोअर असिस्टंट म्हणून प्रयत्न करा. डंपर्स, जीप, बुलडोझरवर ड्रायव्हर म्हणून घेतात का बघा. पण मी हे बोलू शकलो नाही. शंकर, मला वाटतं तू नाराज होत चाललायस. जगाच्या चिंता करण्यात तुझा बराचसा वेळ जातो. ते पटतंय ग, पण वाटत राहतं या साऱ्यांसाठी काहीतरी करावं. पण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ते लोक. मी सांगेन ते सगळं चुकीचं अशी समजूत सगळ्यांनी करून घेतली आहे. त्याला जास्त बोलवेना. गौरी त्याच्या केसातून हात फिरवत राहिली. तो स्पर्शाचा आधार शोधत राहिला. गावकरी एव्हाना वर येऊन पोहोचले होते. कामाला वेग आला होता. उसंत न घेता सारे मजूर बोगद्यात असणारी दगडमाती बाहेर आणायला मदत करत होते. येणाऱ्या प्रत्येक ट्रक बरोबर गौरीची नजर फिरत होती आणि रित्या ट्रकच्या पाठोपाठ बोगद्याकडे वळत होती. राणेची धावपळ सुरू होती. आपला वेग कमी पडतोय हे त्याला जाणवत होतं. मजूर थकले आहेत, त्यांना भुका लागल्या आहेत याची जाणीव त्याला होती. पण तसं कोणी बोलून दाखवत नव्हतं. घामाने निथळणारी सगळ्यांची शरीरं प्राणसंकटांशी भिडली होती. शंकर आत अडकला होता आणि त्याच्या प्राणापेक्षा इतर सगळ्या गोष्टी सगळ्यांना दुय्यम वाटत होत्या. राणेनं दोघा मजुरांना बाजूला घेऊन नदी पलीकडून 4 किलो फरसाण आणि पाण्याचं पिंप आणायला पाठवलं होतं. त्याचीच वाट तो बघत होता. मजुरांना काम करायला हुरूप येण्यासाठी त्याची गरज होती. गावकरी जीपकडे वळला. नायर हताश होऊन बसला होता. समोर उग्र चेहऱ्याचा माणूस येताना त्याला दिसला, पण त्याच्याकडे नायरनं दुर्लक्ष केलं. साहेब, गावकऱ्याने हाक मारली. नायरचा नाईलाज झाला. क्या चाहिए? त्याच्या हिंदी गुरमीने गावकरी वरमला. वरकरणी त्याने काहीच दाखवलं नाही. तोंडातली पिंक बोटांच्या फटीतून टायरवर मारली. तिकडे बघा. किधर? ते ट्रक जात आहेत ना तिकडे, तिकडे बघा. दगडमाती घेऊन येणारे ट्रक त्यालाही दिसत होते. उसका क्या? क्या म्हणजे? तुम्ही हा सगळा वावर तुमचाच माणूस चालवलाय? मैं नहीं समजा. साहेब, वया मातीचे ढिगारे तुमचे ट्रक आमच्या शेतात टाकतायत. तर मैं क्या करू? थोपवा की त्यांना. आमचं नुकसान कशा पायी? हा काय प्रकार आहे हे नायरच्या लक्षात येत नव्हतं. त्याने आपल्या अंगावरची धूळ झटकली. देखो, उधर राणे है, उसको पूछो. जो कुछ कहना है ना उसको कहो. थ्रू प्रॉपर चॅनल सब कुछ होना चाहिए. गावकरी चरफडत माघारी वळला. खूप काही सुनवायचं ठरवून तो आला होता, पण राणेकडे जायला लावून त्याने बळमोड करून टाकलं होतं. चला, राणे तर राणे, मनाशी बडबडत तो जमलेल्या गावकऱ्यांजवळ आला. त्या राणेला बोलवा रे. त्याने हुकूम सोडला. कोणीतरी बोगद्याकडे पळाला आणि 2-3 मिनिटातच तो बाहेर आला. गावकरा, तो येणार नाही म्हणतो. मग आपण जायला पाहिजे. गावकर निघाला. पाठवून आणखी 4-5 जण निघाले, पण त्यांना जास्त आत जावं लागलं नाही. धुळीने माखलेला राणे बाहेर येत होता. त्याने गावकराकडे पाहिलं. त्याचा चेहरा त्रासिक झाला. काय हो तुमचं आत? तुम्हास भेटाय चाललो होतो. कशाला? कशाला म्हणजे? तुमचे ट्रक आमच्या शेतातही माती टाकून नुकसानी करतायत हे सांगा. मग हे साहेबांना सांगा. हा बरा नाही हाय, त्यांना सांगितलं तर म्हणले राण्यास सांगा. आता तुम्ही सांगा साहेबासनी भेटा. मधल्यामध्ये आमचा गाडव वजन मारायचा. हे बघा गावकऱ्यांनो, तुमच्याशी बोलायला मला वेळ नाही. तुमच्या नुकसानाचं नंतर बघू. नंतर बघू नको, आत्ताच बघा हवा.
नंतर म्हणलेत की सगळं संपलं आणि आम्ही मेलो पुरती. ते काय नाही, आमच्या भात जमिनीतला मातेचा भराव आजच्या काढून टाका, नाहीतर तुम्हाला काम करून देणार नाही सांगून ठेवतोय. राणेचा पारा चढला. संतापाची तिडीक डोक्यात गेली. आपण इथे एक जीव वाचवण्यासाठी तहान भुकेची पर्वा न करता प्रयत्नांची शर्थ करतोय आणि यांना मात्र भात जमिनीची काळजी लागली आहे. काहीतरी सणसणीत उत्तर द्यायचं त्याच्या मनात आलं, पण तितक्यातच त्याला आठवलं आपण साहेबांना बाहेर भेटायला चाललोय, त्यांना रत्नागिरीला जायला सांगायचंय. राणे न बोलता पुढे झाला आणि गावकराने त्याची बखोटी धरली. असं जाव देणार नाही, काय करता बोला. गावकर, तुम्हाला वेळ काळ काही कळते का? काय झालं? डोंगर खचलाय. ते आम्हाच कळलं म्हणून तर हैसर आम्ही आलो. पर एक समजेना, डोंगर आरल्यावर त्याची माती आमच्या जमिनीत काय म्हणून? नुसता डोंगर खचला नाही, एक जिता जागता जीव त्यात अडकलाय. म्हणून आम्ही काळजीत होत. त्याचा जीव वाचवणं हीच आमची कसोटी आहे. अशा वेळी तुम्ही मदत करायला हवी, माणुसकीच्या नात्यातून. हा, पण कोण हाय? कोण आत अडकलेला? शंकर धाडवे. काय? गावकर ओरडला. होय, शंकर आत अडकलाय. त्याची बायको बाहेर रडतीये. क्षण महत्वाचा आहे. राणे धावतच बाहेर गेला. अचंबित झालेला गावकर आता भानावर आला. यो जांगळ देवाचा कोप. बरोबरच्यांनी मान डोलावली. शंकर लय गमजा करत होता. खा म्हणावा आता गुळ. आम्ही सांगत होतो, बाबा रे, डोंगराच्या खोदायपायी तू जाऊ नको. पण आमचं ऐकतो कोण? जांगळ देवानं ह्या प्रत्यक्ष परमान दिलं. पण गावकरा, त्यास वाचावायच हवा. वय पर कसं रे? वया मातेचा डोंगर समोर, निशंकर त्याखाली कसा वाचल? गेला असणार जीव त्याचा. आताच खय बरेच दिवस दिसत होतं त्याला. आमच्यासाठी काय काय योजना घेऊन येत होता बिचारा. बोलणी वाढत होती. समोर कामाला भिडलेले मजूर जीवाचा आटापिटा करीत होते. मगाशी फरसाण आणि पाणी आणायला गेलेले मजूर परत आले आणि जराशी स्वच्छ जागा बघून फरसाणाच्या पुड्या सोडल्या. एक मजूर कागदात फरसाण घेऊन कामाला भिडलेल्या मजुराच्या तोंडात मूठ फरसाण कोंबू लागला. दुसरा पेला घेऊन पाणी देऊ लागला. गावकऱ्यांचे डोळे विस्फारत होते. हा प्रकार त्यांच्या लक्षात येत नव्हता आणि मजुरांना समोरच्या गावकऱ्यांची पर्वा नव्हती. त्यांना दिसत होतं काम, आत अडकलेला जीव आणि कामासाठी बळ यावं म्हणून फरसाणाच्या घासाचा आधार. राणे जीप जवळ येताच नायर खाली उतरला. क्या हुआ? सर, तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. शंकर का क्या हुआ? उसके बारे में बता दो. तेच सांगतोय सर. त्यासाठी विनंती करतोय, तुम्ही प्लीज रत्नागिरीला जाऊन क्रेनची व्यवस्था करता का? क्रेन किस लिए? सर, शंकर चालवत असलेल्या बुलडोझरवर केवढा तरी प्रचंड दगड आलाय. त्याखाली बुलडोझर दबलाय. ओ गॉड. तो फिर? तो दगड सुरुंग लावून हलवता येईल, पण त्यामुळे शंकरच्या जीवाला हमखास धोका पोचेल. त्याऐवजी क्रेन आणली आणि डोंगराच्या बाहेरून वर चढवण्याचा प्रयत्न केला तर तो दगड सहज हलवता येईल. तो एकच उपाय आहे आणि त्यासाठी जेवढी घाई करता येईल तेवढी करायला हवी. लेकिन रत्नागिरी में क्रेन किधर मिलेगी? घाग कंस्ट्रक्शन की क्रेन कुरबुडे गांव में गई है. रत्नागिरीच्या विभागीय एसटी कार्यालयात नाहीतर PWD डिपार्टमेंटला नक्की मिळेल आणि सिव्हिल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स पण हवी आहे. श्योर, मैं जाता हूँ अभी, लेकिन धीरे से संभल के काम करना. हाँ, अरे हाँ, इस पहाड़ पर क्रेन जाएगी कैसे? रफ रोड भी नहीं है. हा, नाही ते मी पाहतो. अनायसे गावकरी इथे आले त्यांना सांगून पाहतो. ओके. नायरने जीप स्टार्ट केली. सफाईदारपणे वळण घेऊन जीप रत्नागिरीकडे वेगानं निघाली. राणेचं आणि नायरचं बोलणं ऐकणाऱ्या गौरीच्या हृदयावर दडपण आलं. तिच्या डोळ्यातली आसवं वाहायचं विसरून गेली होती. शुष्क कोरड्या ओठांची हालचाल होणं बंद झालं होतं. शरीर गदगदणारे हुंदके ती कशी बशी पेलत होती. समोरच्या दृश्याचा अर्थ मनाशी लागत होता, पुसट होत होता. सारं शरीर मलूल झालं होतं. झाडाखालची मगाशी दाट असणारी सावली विरळ होत चालली होती. किती वेळ झाला होता याचा अंदाजही येत नव्हता. तिला तर युगल उठल्याचा भास होत होता. जाणीव नेणिवेत अडकलेले श्वास मनाची घुसमट करीत होते. तिचं लक्ष आता बोगद्याकडे लागलं होतं. वाटत होतं शंकर आत्ता धावत येईल. इथे आपल्याला बघितल्यावर अचंबित होईल आणि विचारील, गौरा, इथे काय करतेस तू?
सांगायचं आपण धीटपणे धीराने, तुझी वाट बघत होते. मग तो मनगट धरून खस्सकन उभी करेल, म्हणेल वाट बघायची असते देवाची. माणसाची वाट बघणं म्हणजे शरीराबरोबर मनाची दुर्बलता व्यक्त करणं. मग लाजून आपण म्हणायचं, माझा देव तूच. मग तो म्हणेल, मग आपण. गौरी पहिल्या रात्रीच्या आठवणीनं त्या रात्रीच्या संवादाने मोहरून उठली आणि ट्रकच्या आवाजाने भानावर आली. ट्रक बोगद्यात जात होता. दुसरा ट्रक बाहेर येत होता. ती थाडकन वास्तवात आली. शंकर अजूनही बोगद्यात अडकला होता. कामगार प्रयत्न करीत होते आणि गावातले बहुतेक सगळे गावकरी बोगद्याकडे जमले होते. जांगळदेवाचा डोंगर ही गावकऱ्यांची श्रद्धा होती. जांगळ्यांचा, गुराख्यांच्या देवाचा डोंगर म्हणून परंपरेने तो गावकरी मानत होते. अमावस्या पौर्णिमेला नारळ देत होते. वर्षाकाठी एकदा घरटी मापट्याच्या मापाचं धान्य उल्प म्हणून काढत होते. पावसाळ्यात नारळ देऊनच डोंगरावर गुरं चरायला नेत होते. डोंगरावर कुठल्या देवाची अशी मूर्ती नव्हती. सगळा डोंगरच भक्तिभावाचा विषय होता. गावातल्या सगळ्या डोंगरावरची जंगलं साफ होत होती. पण जांगळ देवाच्या डोंगरावरची करवंदीची काठीसुद्धा कोणी तोडत नव्हतं. अपवाद जनावरांचा होता. गाई, म्हशी, वासरं, चरणारी सगळी जनावरं त्या डोंगराला यथेच्छ खात होती. त्यांनी डोंगर खाल्ल्यावर जांगळदेव प्रसन्न होतो ही परंपरेने चालत आलेली श्रद्धा होती. माणसांचा वावर फक्त जनावरं राखण्यापुरता त्या डोंगरावर असायचा. गावकऱ्यांच्या सुखदुःखांचे सगळे नवस त्या डोंगरानं ऐकले होते. पंचक्रोशीतल्या दिवसरात्रींचा तो अचल साक्षीदार होता. आणि म्हणूनच फायनल सर्वे झाल्यावर रेल्वे या डोंगरातून जाणार हे कळल्यानंतर पंचक्रोशीत हालकल्लोळ उडाला होता. डोंगरातून रेल्वे जाणार म्हणजे बोगदा खणणं आलं आणि पर्यायाने डोंगराची नासाडी होणार हेही ओघानं आलं. सरकारने गावकऱ्यांच्या श्रद्धेला सुरुंग लावण्याचा घाट घातलाय ही बातमी सर्वत्र फैलावली. स्थानिक वर्तमानपत्रातून गवगवा सुरू झाला आणि मग लोकप्रतिनिधींना जाग आली. सरकारी विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या चर्चा झडू लागल्या आणि एकच गोष्ट निष्पन्न झाली, रेल्वेचा मार्ग बदलणं शक्य नाही. मग हापूस आंब्यांच्या बागा असोत, घरेदारी असोत वा लोकांची श्रद्धास्थानं असोत, महामंडळ नियोजित मार्गावरून रेल्वेला धावायला लावणार होतं. कोकण विकासाचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी आपापल्या परीने त्यात रस घ्यायला सुरुवात केली होती. पण संघर्ष पेटवला तर विकासाला विरोध केल्याची नाचक्की होईल या भीतीने कुठल्याच पक्षाने ठाम पुढाकार घेतला नाही. संघर्ष सुरू होण्याआधीच संपून गेला आणि रेल्वे मार्गातले गाव उघड्यावर पडले. जांगळदेवाच्या डोंगरासारखं श्रद्धास्थान सुद्धा उघड्यावर पडलं होतं. एका गावकीत शंकरने सरळ सरळ सर्वांना विचारलं होतं, जांगळदेवाचा डोंगर पोखरला जाणार याचं तुम्हाला काही वाटत नाही? काय वाटणार? कुणीतरी उत्तरादाखल प्रश्न विचारला होता. आम्हास काय वाटलं तरी सरकारच पटाय हवं ना. देवाचा डोंगर पोखरून कोणाचा विकास होणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणून तुम्ही गप्प बसणार? गप कशा पाय? आम्ही आवाज उठवायचा म्हणतो तर नेते नको म्हणतात. पण शंकरा, तुले या पंचायती कशा पायी हव्यात रे? तू म्हणे बुलडोजरवर जाणार. उद्या तुले या जांगळ देवास खणायला लावले नाही तर तू काय करणार? शंकर गप्प बसला. हा विचार त्याच्या मनाला कधी शिवलाच नव्हता. घाग कंपनीने ड्रायव्हर म्हणून नोकरी दिल्यावर हौसेनं त्याने बुलडोजरवर काम करायला द्या म्हणून सांगितलं होतं आणि कंपनीने तात्काळ त्याला मान्यता दिली होती. कारण त्या कामावर सहसा कोणी कबूल होत नव्हतं. शंकरला सध्या बुलडोजरवर ट्रेनिंग सुरू होतं. नोकरी लागल्याच्या आनंदात अशा प्रकारचा विचार त्याच्या मनातही आला नव्हता. का रे, आता का गप राहिलास? खरंय तुमचं. जांगळदेवाच्या डोंगरात बोगदा खणायला पाठवलं तर नोकरी म्हणून मला जावं लागेल. नाही म्हणलं तर नोकरी सोडावी लागेल. मग आता तुला काय वाटेल? मला वाईट वाटेल. कसं झालं तरी तो डोंगर आमचं श्रद्धास्थान आहे. म्हणूनच शंकर, आम्ही असा विचार केलेला आहे, सरकार काय डोंगर फोडून टाकणार नाही, फक्त बोगदा करणार. वरचा आमचा डोंगर शाबूत राहीलच. आपल्या नवसायसांना तो डोंगर उपयोगी होईल. पण एक मात्र, तू त्या डोंगरात बोगदा खणायला जाऊ नको. देवाची मर्जी फिरली तर पोरा तुझं लगीन झालेलं आहे तेव्हा त्या कामगिरीवर दुसऱ्या कोणास तरी जाया सांग. का म्हणून? त्या दुसऱ्या कोणावर देव कोपणार नाही.
ते होणारच रे. जांगळ देव कोणावर बी कोपल्याशिवाय राहायचं नाही, पण तू त्यात गुतू नको. आमचा येड्या खुळ्याचं बोलणं ऐक. गावकी परोपरीनं त्याला सांगू लागली आणि नेहमी ठामपणाने निर्णय घेणारा शंकरही गोंधळला. त्याच मनस्थितीत गावकी संपल्यावर तो घरी आला होता. नेहमी गौरीशी सगळं बोलून टाकणारा शंकर घुम्याने वावरताना पाहूनही गौरीने त्याला डिवचलं नाही. पण तोच नंतर म्हणाला, तूच सांग गौरी, काय करू मी? कशाचं? त्याने गावकीतली हकीकत सांगितली. म्हणजे तू या सगळ्यावर विश्वास ठेवतोस? म्हणजे काय गौरी? आपली गुरं जांगळदेवाच्या कृपेनं जगतायत. दुष्काळ पडू वा सुकाळ, त्याच्या आधारानं आपण जगतोय. नाहीतर आपल्या गुरांना खाटी खाना दाखवायला लागला असता. तो विश्वास नाही म्हणत मी. मला म्हणायचंय की तू डोंगर खोदायला गेल्यावर देवाचा कोप होईल यावर तू विश्वास कसा ठेवतोस? खरंय तुझं. असा विश्वास ठेवणं म्हणजे देवावर अविश्वास दाखवणं होईल. म्हणून तू इतर कोणाचंही ऐकू नको. तुला वाटतंय तेच कर. गौरीचा सल्ला त्याला त्या क्षणी केवढा तरी मोलाचा वाटला. जमलेल्या गावकऱ्यांकडे बघता बघता गौरीला पुन्हा सगळं एकवार आठवलं आणि तिच्या वेड्या मनात शंका तराळून गेली. खरंच डोंगराचा कोप तर नाही ना झाला? असं असेल तर आपण आपल्या तोंडाने शंकरला मृत्यूच्या दाढेत नेलं. एकाच वेळी हजारो मधमाशांनी शरीर फोडून काढावं, तसा त्या विचारांचा डंख तिच्या शरीराला स्पर्शून गेला. गौरी भेसूर रडू लागली. आतून धावत बाहेर येणाऱ्या राणेला तिचं भेसूर रडणं ऐकू आलं. राणे दचकला. तिला आतली वस्तुस्थिती कळली की काय अशी त्याला भीती वाटली. तो गावकराकडे वळला. गावकर, शंकरच्या बायकोला सांभाळायला हवंय. कोणीतरी आणखी बायका असतील तर बोलवून घ्या. गावकराने एका पोराला कानात काहीतरी सांगून घराकडे पिटाळलं. म्हणजे आत काय झाले? चला. सगळे राणेच्या पाठोपाठ आत चालत निघाले. बोगदा खूप मोकळा झाला होता. स्लॅब घालून बांधून काढलेल्या प्रशस्त बोगद्यात काही तासांपूर्वी जायला वाट नव्हती हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं. लाईटच्या प्रकाशात अंधार उजळून निघाला होता. खूप चालल्यावर मात्र दिसलेल्या दृश्याने सगळेच थिजून गेले. बुलडोझर मातीच्या ढिगाऱ्यात अडकला होता. वरच्या काचेच्या केबिनचा चुराच झाला होता. त्या केबिनवर प्रचंड काळोतरी दरड येऊन अडकली होती. स्टीअरिंग व्हील आणि केबिनच्या पोलादी पट्ट्या यावरती टेकली होती. स्टीअरिंग व्हीलवरची शंकरची बोटं त्या दरडीखाली चेपली होती आणि शंकर वेडावाकडा होऊन पडला होता. ते भयान दृश्य बघताच सगळेच अवाक झाले. बऱ्याच वेळाने गावकर सावरला. साहेब, शंकर जिता आहे ना? काहीच कळायला मार्ग नाही. बुलडोझर खाली असलेली माती काढून बघायला हवी. नको. माती काढल्यावर बुलडोझर थोडा हलणारच आणि जरा जरी हालचाल झाली तरी वरची कशी बशी टेकून राहिलेली दरड खाली कोसळेल आणि शंकरचा देह ओळखू सुद्धा येणार नाही असा होऊन जाईल. त्यापेक्षा आम्ही क्रेनची व्यवस्था करतोय. फक्त तुम्ही सर्वांनी या बोगद्याच्या बाहेरून या डोंगरावर क्रेन जाईल असा मार्ग तयार करायला मदत करा. रस्ताही एकदम कसा होणार? रस्ता नकोच आहे, पण झाडं झुडपं आणि मधल्या दगडी बाजूला करून मार्ग मोकळा करा. मला माहिती आहे तुम्ही या देवाच्या डोंगरावरची काडी सुद्धा तोडत नाही, पण आता एका जीवाच्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. गावकर, तुम्ही सुज्ञपणे जरा विचार करून आम्हाला मदत करा. तुमचं होणारं नुकसान आमच्या कंपनीला भरून द्यायला मी सुचवी. गावकरानं क्षणार्धात निर्णय घेतला. चला साहेब, तुम्हाला खायसून रस्ता मोकळा करून हवाय सांगा. त्याच्या बोलण्याने सगळ्यांना उत्साह आला. राणे पाठोपाठ सगळे बाहेर आले. राणेनं सगळा डोंगर न्याहाळला आणि कमी उतार असलेल्या दिशेकडे बोट केलं. आखडीतल्या कोयत्या बाहेर काढून गावकरी जांगळदेवाच्या डोंगराला भिडले. क्रेन घेऊन येणारा ट्रक अप्रोच रोडवरून जांगळदेवाच्या डोंगराकडे येऊ लागला. यापुढे नायरची जीप होती. ट्रकच्या आवाजाने तो परिसर घुमू लागला. वाडीतल्या बायकांजवळ बसलेली गौरी मान उंचावून पाहू लागली. वाडीतल्या बायका मघाशीच आल्या होत्या. त्या क्षणी गौरीने स्वतःला सावरलं होतं. आता काहीतरी विपरीत घडल्यानं गावकराने या बायकांना बोलावून घेतलं होतं हे तिच्या लक्षात आलं होतं. आपला दुबळेपणा या बायकांना समजला तर ते शंकरला आवडणार नाही हा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला आणि ती निर्विकार होऊन बसून राहिली. क्रेन वर आली आणि उसंत न घेता ती राणेनं दाखवल्या मार्गाने डोंगर चढू लागली. क्रेनच्या पाठोपाठ आलेली ॲम्ब्युलन्स इतका वेळ गौरीला दिसलीच नव्हती. ॲम्ब्युलन्स मात्र सरळ बोगद्याकडे वळली आणि रिव्हर्स घेऊन उलटी बोगद्यात जाऊ लागली.
इतका वेळ निर्विकारतेचं सोंग आणणाऱ्या गौरीला ॲम्ब्युलन्सच्या अस्तित्वानं धीर धरवला नाही. ती उठली आणि कुणालाही काही कळायच्या आत बोगद्याकडे धावली. सभोवतालच्या बायका किंचाळत तिच्या मागे धावल्या, पण शंकरच्या ओढीने धावणाऱ्या गौरीला कोणी थोपवू शकलं नाही. वरून जाणाऱ्या ट्रकचे सौम्य हादरे आत बोगद्यात जाणवत होते. जेमतेम 60 फुटांचं अंतर असूनही गौरीला ते कित्येक मैलाचं वाटत होतं. ती आपल्या परीने वेगाने पळत होती. कोणीतरी तिला थांबवलं. ती भांबावून उभी राहिली. समोरचं दृश्य भोवळ आणणारं होतं. ती टाचा उंचावून शंकरचा शोध घेऊ लागली. ट्रक थांबला होता. क्रेनच्या साखळ्या आणि हुक डोंगराला पडलेल्या भोकातून खाली सोडले गेले. खालचे मजूर तयारीत होतेच. मुठीत जीव धरून त्यांनी मातीच्या ढेकळालाही धक्का न लावता त्या मोठ्या काळोतरी दगडाला साखळीने बांधलं. 4 मजुरांनी घाई करून फुटलेल्या काचा बाजूला करून शंकरला बाहेर काढण्यासाठी तयारी ठेवली. गौरीने भीतीने डोळे मिटून घेतले. सगळ्यांचा श्वास क्षणभर थांबला. आता 1 सेकंदाची चूक झाली तरी, राणे ओरडला आणि तीच खूण समजून क्रेनने दगड वर उचलला जाऊ लागला. 4 मजुरांनी घाई करून शंकरचा देह ओढून काढला आणि एका क्षणात ते त्या बुलडोझरवरून खाली उतरले. ॲम्ब्युलन्सचं स्ट्रेचर तयार होतच. विलंब न लावता स्ट्रेचर ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं गेलं आणि ॲम्ब्युलन्स बोगद्याबाहेर निघाली. त्यापाठून गौरी धावत निघाली. क्रेननं एव्हाना पूर्ण दगड वर ओढून घेतला होता, पण त्यामुळे पुन्हा एकदा डोंगर आरला होता. राणेसह सगळे मजूर धावत बोगद्याबाहेर आले. ॲम्ब्युलन्स तिथेच उभी होती. शंकरच्या देहाजवळ गौरी बेशुद्ध होऊन पडली होती. ॲम्ब्युलन्स रत्नागिरीकडे निघाली. मजुरांच्या डोळ्यात एक जीव बाहेर काढल्याचं अपार समाधान दाटलं होतं. नायरसारखा इंजिनियर सुद्धा व्हीलवर डोकं टेकून रडू लागला होता. समोर पांढरी स्वच्छ चादर पाहून गौरी विचारात पडली, आपण कुठे आहोत? तिला संदर्भ लागेनासा झाला. समोरची माणसं भुरकट दिसत होती. चेहरे ओळखीचे वाटत होते, पण नेमकं हे ठिकाण कोणतं ते लक्षात येत नव्हतं. क्लांत मनानं तिने पाठच्या उशीवर डोकं टेकलं. ती शुद्धीवर आलेली पाहताच राणे पुढे झाला आणि नर्सच्या मदतीने तिला बस्त करून ठेवलं. राणेला पाहताच सगळे संदर्भ तिच्या लक्षात आले आणि डोळ्यातले भाव व्याकुळले. बोलण्यासाठी तिने तोंड उघडलं. राणेनं तोंडावर बोट ठेवून गप्प राहायला खुणावलं. तिला राहवलं नाही. माझं शंकर कसं आहे? डोळ्यातली व्याकुळता शब्दात उतरली आणि राणे सुद्धा गलबलला. त्याला आत अतिदक्षता विभागामध्ये ठेवलंय. कसा आहे तो? बरं आहे. हळूहळू शुद्धीवर येतोय, पण त्रास होऊ नये म्हणून त्याला आत हलवलंय. मला बाहेरून बघू द्याल? राणेनं नर्सकडे पाहिलं. तिने नकारार्थी मान हलवली. तो बाहेर पडला आणि सिव्हिल सर्जनच्या केबिनमध्ये घुसला. सॉरी टू डिस्टर्ब सर, पण एक रिक्वेस्ट होती. डॉक्टरांनी भुवया प्रश्नार्थक केल्या. अतिदक्षता विभागातील शंकरला केवळ बाहेरून पाहायची परवानगी द्याल? कोण पाहणार आहे? त्याची बायको आहे. बिचारी सकाळपासून तणावाखाली आहे. चला. ते बरोबर निघाले. अपघाताची हकीकत त्यांनाही कळली होती. तिचा मानसिक ताण त्यांच्या लक्षात आला होता. गौरीला हळूहळू चालवत ते सगळे अतिदक्षता विभागाजवळ आले. काचेतून आतील सर्व काही दिसत होतं. शंकरची हालचाल हळूहळू सुरू झाली होती. सलाईन लावलेला शंकर बघताच तिचं मन भरून आलं. तिला एकदम ओरडावंसं वाटू लागलं. ती उत्तेजित झाली. मनावरचं मळब दूर झालं होतं. आता सगळं आकाश निरभ्र झालं होतं. भिंतीचा आधार घेत सैलावलेल्या शरीराची गौरी खाली बसली. निथळणारा आनंद तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होता आणि शुद्धीवर येणाऱ्या शंकरला वेदना जाणवू लागल्या होत्या. समाधानी राणेचं अस्तित्व गौरीला जाणवत नव्हतं. दुपारपासूनचा ताण संपला होता. अस्वस्थ हुरहुर लागून राहिलेली गौरी अविचल डोळ्यांनी समोर पाहत राहिली. बाहेर तिन्ही सांजा दाटत चालल्या होत्या आणि निळ्या आकाशात चंद्रखुणा दिसू लागल्या होत्या. आत्ता आपण ऐकलत श्रीकृष्ण जोशी लिखित नचिकेत देवस्थळे यांच्या आवाजात चंद्रखुणा ही कथा 1992च्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनची 2022ची प्रस्तुती आहे.